संतांपुढे नाचतो. उच्चारण करावं वाटलं तर राम आणि कृष्ण नामाचं करतो. मग ही साधक मंडळी म्हटली तुकोबराय आम्हाला थोडी शंका उत्पन्न झाली. काय शंका आहे तुकोबराय म्हटले. साधक मंडळी म्हटले तुकोबराय तुम्ही रामाचं नाम उच्चारण करताना आम्हाला शंकाच नाही, आम्हाला तेल मात्र शंका नाही, पण तुम्ही कृष्णाचं नाम उच्चारण करताना आम्हाला थोडी शंका आहे. साधक मंडळी म्हटले का बरं. मला दोघात फरक पाहणा किती आहे. तुकोबरामध्ये काय फरक आहे. दोन्ही एकाच देवाचे अवतार आहे. नाही नाही तुकोबराय एका देवाचे अवतार जरी असतील तरी फरक आहे ना, दोन्हींमध्ये फरक आहे ना. तुकोबराय म्हणजे कुठे काय फरक आहे. तुकोबराय तुम्हाला कळत नाही का, दिसत नाही का, ऐका ना आम्ही सांगतो तुम्हाला. तुकोबराय म्हणजे मग सांगा तुम्ही, मला तर काय फरक दिसत नाही, दोन्ही एका देवाचे अवतार. मग या साधक मंडळींनी तुकोबरायांना प्रतिप्रश्न केला. तुकोबराय फरक पहा ना. तुकोबराय म्हणजे कुठे फरक आहे. मग या साधक मंडळींनी फरक करून दाखवला. तुकोबराय ऐका, एक त्रेतायुगामध्ये अवताराला आला आहे, एक द्वापार युगामध्ये अवताराला आला आहे. तुकोबराय म्हणजे प्रसंग जसा निर्माण झाला तसा भगवंतानं अवतार घेतला. त्रेतायुगामध्ये रावण उन्मत झाला, तर द्वापार युगामध्ये कंस उन्मत झाला, म्हणून भगवंताला अवतार घ्यावे लागले. तुकोबराय एवढाच फरक नाही, दोघात किती फरक आहे पहा. एका बाजूला राम, एका बाजूला कृष्ण. तुकोबराय म्हणजे काय फरक आहे पहा ना. एक त्रेतायुगामध्ये, एक द्वापार युगामध्ये, एक राजवाड्यामध्ये जन्माला आला, एक कारागृहामध्ये जन्माला आला, एक भर उन्हाळ्यामध्ये जन्माला आला, एक भर पावसाळ्यात जन्माला आला, एक दुपारी 12ला जन्माला आला, एक रात्री 12ला जन्माला आला. एवढाच फरक नाही तुकोबराय. फरक पहा ना. इकडे जन्माला आला, बापानं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्ष 27 दिवसाचा वनवास भोगला. आणि इकडं जन्माला आल्याबरोबर काय म्हटलं माहितीये का. तुमचं काही होऊ द्या, तुम्ही कारागृहात जगा मरा, पण मला वाचवायचं असेल तर डोक्यावरती घ्या आणि पुढे न्या. इकडं टाळ्या वाजवायच्या झाल्या ना. किती जण आपले, मला वाटतं नक्की 700-800 तरी आता मंडपात असते, जास्त असते. मग एवढ्या वेळ टाळ्या वाजवल्या किती आवाज आला असता. ऐका ना, समजा महाराजांच्या जागेवरती, बरं का, समजा म्हटलं तर वाईट नका वाटून घेऊ, समजा महाराजांच्या जागेवरती तुमचं पोटचं लेकरू जर एवढी पोट तिडकीनं चाल म्हटली असते तर तुम्ही कशी टाळी वाजवली असती तशी वाजवा बरं. गणेशजी महाराज हा फरक आहे. आपला तो बाब्या, बरं महाराज, आपला तो बाब्या. तसं नका करू. आम्ही तुमचेच आहेत, आम्ही काय लोकांचे का. खरं सांगा, मायबाप म्हणून तुम्हालाच म्हणतो ना आम्ही, संतोष भाऊ, तुम्हालाच म्हणतो ना. मग असा फरक नाही करायचा. टाळी वाजवायची जोरानं, आनंद वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. तुकोबराय फरक पहा ना. तुकोबराय म्हणजे कुठे फरक आहे. तुकोबराय फरक आहे ना. इकडं जन्माला आला, 14 वर्ष 27 दिवसाच्या वनवासासाठी बापाचं वचन पूर्ण करायला गेला, आणि इकडं जन्माला आल्याबरोबर बापाच्या डोक्यावरती बसलाय. फरक नाही का. तुकोबराय म्हणजे फरक नाही काही. तुकोबराय तुम्हाला दिसणार नाही, तुमचा परमार्थिक चष्मा आहे. तुम्हाला आणखी फरक सांगतो, ऐका ना. इकडे जन्माला आला, आयुष्यामध्ये एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम, पुरुषामध्ये उत्तम म्हणून पुरुषोत्तम, पुरुषात उत्तम म्हणून पुरुषोत्तम, मर्यादा पाळली की नाही. इकडं आयुष्यात तुम्ही भागवत सांगता ना, आता मर्यादा पाळली, मर्यादा नाही पाहिली. इकडे ऐका ना. तुकोबराय आयुष्यात 11,000 वर्षाचं आयुष्य भोगलंय भगवान प्रभू रामचंद्राने. किती? 11,000 वर्षाचं. आणि भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य किती? 1,200 वर्षाचं. 1,200 वर्ष भगवान परमात्म्यानं आयुष्य भोगलं. 11,000 वर्षाचं आयुष्य भगवान प्रभू रामचंद्रानं भोगलं. 11,000 वर्षामध्ये नियम पाळला. 11,000 वर्षाचं आयुष्य, पण पत्न्या किती?
किती बायका? 11,000 वर्षात किती? एक बायको. 11,000 वर्षात एक बायको. आणि इकडं 1,200 वर्षात किती? किती संतोष भाऊ? 2, 3, 5, 10, 15. युट्यूब वाले 16,000. फक्त 16,000 नाही, 16,108. आणि 16,108 असून बाबा काय म्हणतो माहिती का? मी ब्रह्मचारी आहे. काय म्हणतो? म्हणजे चोपदार नाही. आणि तुम्ही मी कृष्णाचं सांगतोय, तुम्ही चोपदारला पकडता. बाबा काय सांगतोय? मी ब्रह्मचारी आहे. तुका म्हणे नट वा वा वा. तुका म्हणे नट. वा वा वा, बरं वाटलं मला. बरं. तुका म्हणे नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी. नटधारी येतो, भोग भोगलेत आणि वरून ब्रह्मचारी म्हणतो. बरं किती आहेत बायका? 16 सहस्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणविसी. 16 सहस्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणविसी. $16,108 बायकां. काय म्हणतोय मी? ब्रह्मचारी. 16 सहस्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणविसी. आणि त्याचं भजन आम्ही करायचं. तुकोबाराय तुकोबाराय म्हणजे करावंच लागतं. तुकोबाराय एवढ्या फरक भागत नाही. तुकोबाराय म्हणजे आता काय राहिलं? तुकोबाराय पहा ना, इकडं एक पत्नी व्रत पाळलं, इकडं 16,108. एवढ्यात भागत नाही. ऐका, आयुष्यात भगवान प्रभू रामचंद्र एकदाही खोटे बोलले नाही. बोलले का? मर्यादा पाहिजे. कशी? रघुकुल रीत सदा चलिया रघुकुळाची मर्यादा पाहिजे का? आयुष्यात एकदा पण खोटं बोलले नाही भगवान प्रभू रामचंद्र. का बोलले? एखादा पुरावा आहे का? रामायण सगळ्यांनी ऐकलं ना? एखादा पुरावा राम खोटे बोलले आहे पुरावा? नाही. आणि हा बाबा भगवान श्रीकृष्ण किती वेळा खोटं बोलले? एकदा, दोनदा, तीनदा. किती वेळा? किती वेळा महाराज? भागवतामध्ये 19 वेळा खोटं बोलले. किती वेळा? 19 वेळा. एकदा नाही. त्याचा एक खोटेपण. बरं, हा खोटं बोलला नवल काय? आयुष्यात कधीच खोटं न बोलणाऱ्या राजा धर्माला खोटं बोलायला भाग पाडलं. पाडलं की नाही? मेला अश्वत्थामा नावाचा हत्ती आणि सांगायला काय लावलं? नरोबा कुंजरो. मेलय कोण? हत्ती. आणि सांगितलं अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. महाराज त्याचा एक खोटेपणा सांगू का? 19 वेळा खोटं बोलले. तुम्हाला एक खोटेपणा सगळ्यांना माहिती आहे, कालाच्या कीर्तनात तुम्ही ऐकता. पण सांगतो आता, एक खोटेपणा सांगतो, पुढे चालतो. ऐका. जन्माला आला कारागृहात. बापाला सांगितलं इथं ठेवू नका. कुठं न्या? नंदाच्या घराला. मग बापाने उचललंय आणि नंद बाबाच्या वाड्यात आणून ठेवलंय. तिथं माया जन्माला आलेली. माया घेतली आणि मथुरेत नेली. कारागृहात जशाच्या तशा कडे कुलप लागली. कंसाला
ज्या वेळेला मायेनं आकांत केला, माया करी आकांत नामा म्हणे उठले दूत, कंसाला जाऊन सांगितलं आणि कंसाला भीती वाटली. कंसाला कड्या कुलप उघडली, मुलगी हातात घेतली, पाहिलं मुलगी आहे. पण नारदजींचे वाक्य लक्षात आले, पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, वधी बालकासे ठेवू नये. गरगरा फिरवून खडका वापरून मारणार एवढ्या हातातून निसटली. अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं आकाशात आणि सांगितलं, हे कंसा, अरे मला का मारतो? तुला मारणारा माझ्या आधी गोकुळात जन्माला आला. मग मात्र कंस घाबरलाय. कंस इतका घाबरला, इतका घाबरला, इतका घाबरला, थरथर कापत होता. आदिशक्ती अदृश्य झाली. 3 दिवस त्यानं पैजेचे विडे मांडले, उचलायला कोणी नाही, इतका घाबरलेला आहे. कंस घाबरलेला पाहून काग बग रिठा आगासूर घाबरलाय. कोणी मारायला येईना, भगवंताला मारायला येईना. पण इकडं झालं काय? इकडे भगवान परमात्मा माझ्या यशोदा मैया झोपलेली आणि तिच्या शेजारी भगवंताला आणून ठेवलंय. जिच्या शेजारी जगाचा बाप खेळतोय, जिच्या शेजारी जगाचा बाप झोपलाय, जिच्या शेजारी जगाचा बाप आहे, तिला किती आनंदाची झोप असेल, तिला किती सुखाची झोप असेल. ती शांत झोपलेली. आणि सकाळी यशोदा मैया बाहेर काय येईना म्हणून एक गवळण आली आणि तिनं पाहिलं जगाचा बाप यशोदा मैयाच्या शेजारी खेळतोय. तिनं त्याला पाहिलं आणि देह भान हरपून गेली. तिला काय करावं काही सुचेना. ती भगवंताला फक्त पाहत राहिली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी करा लोकलिया. आणि थोड्या वेळानं भानावरती आली आणि तशीच बाहेर पळाली आणि तिनं गवळणींना हाका मारली, ए गवळणीनो ऐका ना, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला पुत्र झाला. इतका आनंद झाला, गोकुळात आनंदाला पारावार नाही. गोकुळी आनंद झाला, कृष्ण झाला. राधे 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 राधे
गोकुळात आनंदाला पारा करण्यात आला जन्म. उद्या आहे का मग ते आज घोडच केला मी तर. मला वाटलं आजच झाला. आनंदाला पारावर राहिला नाही गोकुळीच्या सुखा. आता उद्या तो आनंद बघा. अंत पार नाही लेखा. बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरणारी. आनंदाला पारावर राहिला नाही. भगवान परमात्मा हळूहळू गोकुळात आनंदात वाढायला लागला. इकडं तिसरा दिवस उगवला. 3 दिवसाचे भगवान परमात्मा झाले आणि कंसाची बहिणी तिचं नाव पुतना आहे. नावात सारस्वती. पू तना. पू अधिक तन. पू म्हणजे वाईट आणि तन म्हणजे शरीर. जिचं शरीर वाईट आहे ती पुतना. ती आली आणि तिनं विचारलं दादा चिंताक्रांत दिसतो. त्यानं सांगितलं माझा काळ जन्माला आला 3 दिवसाचा झालाय. कुणी मारायला जाईना. अरे दादा एवढा मोठा राजा तू, एवढा शूरवीर स्वतःला समजतो आणि 3 दिवसाच्या लेकराला घाबरतो. आता जाते मारून येते. म्हणून तिनं सुंदर रूप धारण केलं आणि ती गोकुळात आली. पण गोकुळात येताना तिनं स्तनामध्ये हलहल वीज भरला आणि ती वीज भरून ती गोकुळामध्ये आली. पण तिनं आल्याबरोबर लगेच भगवंताचा वाडा नाही पाहिला. तिनं आली गोकुळामध्ये गोरगरिबाची मुलं मारली. दीन दुर्बळाची मारिता बाधके करिता ती शोक मायबा. आता वातावरण 3 पद्धतीचं आहे का. एका बाजूला आहे कंसाची भीती, दुसऱ्या बाजूला गोकुळात पुतणीची भीती आणि तिसऱ्या बाजूला गोकुळामध्ये कान्हा जन्माला आलाय त्याचा आनंद. 3 पद्धतीचं वातावरण. ती पुतना हळूहळू यशोदा मैयाच्या वाड्याजवळ आली. यशोदेला हाका मारली आणि मला काही काला करायचं नाही, मला भाग सांगायचा खोटं बोललेला म्हणून ऐका. तिनं यशोदेला हाका मारली आणि यशोदा मैयाला हाका मारून यशोदा मैयाला विचारलं. यशोदेनं विचारलं कोण. तिनं सांगितलं तुझी बहीण. यशोदा म्हणजे सख्खी नाही, मावस नाही, चुलत नाही, आते बहीण नाही, मामे बहीण नाही, मानलेली नाही, गुरु बहीण तर मुळीच नाही. आमच्याकडे त्याला देशोस्वार झाला. सख्या नाही आता गुरुच राहिल्या. तसली तर अजिबात नाही. मग आहे तरी कोणती म्हणजे बहीणच. कशी तरी आली. तिनं भगवंताला घेतलं आणि भगवंतानं तिचा प्राण शोषला. काल्याच्या कीर्तनात महाराजांच्या मुखातून कथेत ऐका तुम्ही. भगवंतानं तिचा प्राण शोषला. पुतना कंटक मुक्त केली आणि मग भगवान परमात्म्याला हळूहळू हळूहळू त्या महालामध्ये सांभाळ होऊ लागला. भगवान परमात्मा हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले. मग आता पालथे पडायला लागले भगवान. पालथे पडता पडता थोडं पोटावरती पुढे सरकायला लागले. मान धरायला लागले. थोडं थोडं पुढे सरकायला लागले. सरकता सरकता भगवान परमात्मा आता 2 हातावरती रांगायला असे उभे राहायला लागले. 2 हात टेकून उभे राहता राहता भगवान परमात्म्यानं कधी डाव्या पायाचा गुडघा वळवला कळालंच नाही आणि भगवान परमात्मा डाव्या पायानं रांगायला लागले. तळवे तळ हात टेकीनं डाव्या गुडघ्यानं रांगायला लागले. रांगता रांगता भगवान परमात्मा भिंतीला धरून उभं राहायला लागले आणि भिंतीला धरून उभं राहता राहता भगवान परमात्मा पावलं टाकून मोकळे पळायला लागले. इकडं तिकडं पळायला लागले आणि पळता पळता जगाच्या बापानं केलं काय ऐका. दुड दुड पळती माती खाती. इकडं तिकडं पळायला लागले भगवान परमात्मा. दुड दुड पळती माती खाती आणि शेणातलवरती दोघं जण बैरंग शेणातलवरती दोघं जण बैरंग Thank you.
भगवान परमात्मा इकडं तिकडं पळायला लागले. पळता पळता केलं काय, माती खाल्ली. कोणी पाहिलं भगवंताला माती खाताना? बहिराम दादानं. बहिराम दादा म्हणजे काना माती खाल्ली का? आता हो म्हणावं तरी तोंड उघडावं लागतंय आणि नाही म्हणावं तरी तोंड उघडावं लागतंय आणि तोंड उघडलं की पितळ उघडं पडतंय. पण हा चतुर आहे. देव चतुर जाणून अंतर वर्तत असे किंवा चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. देव चतुर आहे. त्यानं काय केलं ऐका, त्यानं तोंड नाही उघडलं. बहिराम दादाला विचारलं, काना माती खाल्ली? त्यानं असं केलं, काना मी पाहिलं, खाल्ली ना माती? खरं सांग. काना तोंड उघड, दाखव. खाल्ली ना माती? आकर. तो काय तोंड उघडे ना. बहिराम दादा वैतागले. बहिराम दादा म्हणजे काना एक तर तोंड उघड नाहीतर आईला सांगतो. ए आई, कानानं माती खाल्ली बघ. काना परत तोंड उघड. आई आली आणि आईनं विचारलं, काना माती खाल्ली? बहिराम दादानं सांगितलंय. खोटं सांगेल का? तू माती खाल्ली ना? मग अरे तू जर माती खाल्ली नाही तर बहिराम दादा काय खोटं बोलतो? बहिराम दादा हो. वाजल्या नाही टाळ्या. काय म्हटलं तू काना? काय म्हटलं? आई ग आई, आई ग आई, नाही खाल्ली मी माती. मला खरं सांगा, खाल्ली होती का नाही माती? कोणी खाल्ली होती? कानानं. आणि खोटं कोण बोललं? कानाच बोलला का बहिराम दादा बोलला? आणि हा काय म्हणला? मी खाल्ली नाही. मग खोटं बोलला की नाही? असा 19 वेळा खोटं बोललाय. काना काय म्हटला? आई ग आई. त्या काळातला काना होता महाराज. आताच्या काळातला काना असताना तर काय म्हणला असता माहिती का? मम्मी ग मम्मी. आताचा काना मंद असता ना. आताचा काना तरी मम्मी मंद असता. याच्या पुढची पिढी मॉम ग मॉम. अरे काय पुढे नेऊन चाललाय महाराष्ट्र आपला. संतांची भूमी आहे महाराष्ट्र. इथं जगाचा बाप आई म्हणतोय. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. इथं जगाचा बाप आई म्हणतोय आणि आम्ही काय शिकवतो लेकराला? मम्मी. तुम्हाला एक हात जोडून प्रश्न करतो आई. हात जोडू ना.
तुमचं लेकरू म्हणून खरं खरं उत्तर द्यायचं. धर्म मंडपात बाजीराव स्वामींना स्मरून खोटं बोलायचं नाही. इथं अशा किती आई आहेत इथं या मंडपात की ज्यांना आपली पोटची लेकरं आईच म्हणतात. बोटावर करा बरं. ते मम्मी, ताई, काकी, जिजी तसलं नाही. आई किती आहेत बोटावर करा ना. मोजा बरं महाराज. औषधाला नाहीत. आया इकडे 2-3 आहेत. हा किती आहेत? हे 3, 4, 5, 6, 7, 8. हा अख्ख्या गावात तिकडे एक 9, 10, 11 बस. आणि बाकी सगळ्या मम्मी आहेत काय? होय. बाकी सगळ्या मम्म्या. आम्हाला शिकायला होतं संतोष भाऊ. इजिप्तमध्ये मेलेली माणसं त्या पिरॅमिड मध्ये ठेवतात आणि त्या मेलेल्या माणसाला काय म्हणतात? काय म्हणतात इजिप्तमध्ये? तुम्हाला होतं का पोरांना शिकायला? काय म्हणतात? मम्मी. काय म्हणतात? मम्मी म्हणतात. कुठं? इजिप्तमध्ये मेलेल्या माणसाला. आमच्याकडे जिवंतपणीच मम्मी. आमच्या इकडे मम्मी व्हायला मरावं लागत नाही, इजिप्तमध्ये मरावं लागते. मग मम्मी. अरे सोडून द्या हे. आता तुम्हाला पाया पडून एक विनंती करतो. मला खरं सांगा, चांगलं कोणतं वाटतंय पहा बरं. आई ग आई, मम्मी ग मम्मी, चांगलं कोणतं वाटतंय? खरं सांगा. ऐकायला चांगलं कोणतं वाटतं? आई वाटतं ना. मग तुम्हाला पाया पडून विनंती, ज्यांची अजून लहान आहेत ना लेकरं, मम्मी जर म्हणायचा आग्रह केला असेल तुम्ही तर उद्यापासून त्याला म्हणायचं नाही बाळा आई म्हण. आई जो मोठेपणा आहे, आई जे वात्सल्य, आईमध्ये जे प्रेम आहे ते मम्मी ते. मग हे फॅड कशाला पाहिजे? आता सोडून द्या आणि उद्यापासून आपापल्या लेकरांना आई म्हणायचा आग्रह करा. आई म्हणा. अरे आई म्हणण्यात जे सुख आहे ते मम्मी म्हणण्यात नाही. मम्मी म्हणण्यात नाही. विश्वाचा मालक आई म्हटलाय. आई ग आई. पण खोटा बोललाय की नाही? असा 19 वेळा खोटा बोललाय. मग तरीही तुकोबाराय. आम्ही त्याचं भजन करायचं का? तुकोबाराय म्हणजे करावंच लागतंय. तुकोबाराय म्हणजे त्याचंच भजन करावं लागतंय. का बरं तुकोबाराय? तुकोबाराय म्हणजे माझ्या माऊलीनं सांगितलंय या जगामध्ये 2च नावं साजिरी आहेत, एक राम आणि दुसरं कृष्ण. मग माझ्या माऊलीनं जर सांगितलं असेल तर मी तेच नामचिंतन करणार अथवा दुसरं नामचिंतन करणार नाही. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारी. म्हणून मी राम कृष्ण नामाचंच उच्चारण करेन. जगत में सुंदर है 2 नाम, चाहे कृष्ण को हो या राम. पूर्ण अवतार राम कृष्ण. अवतार ही पूर्ण आहेत. म्हणून मी राम कृष्ण नामाचं उच्चारण करेन. आणि ते उच्चारण करता करता एखादे बाजीराव महाराजांसारखे संत भेटले तर त्यांच्या पुढे नाचेन मी प्रेम. उच्चारण करेन आणि नाचावं वाटलं तर नाचेन मी प्रेमे संतापुढे. संतांपुढे नाचे. संतांच्या पुढे नाचलं आणि देवाचं नामचिंतन केलं की जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नाचायचं असेल तर संतांपुढे नाचा. तुम्ही इथं येऊन कसंही नाचावं. हरिपाठात नाचा, कीर्तनात नाचा, भागवत कथेमध्ये नाचा, बाजीराव स्वामींच्या पुढे येऊन नाचा, कान धरून नाचा, कसंही आनंदानं नाचा. त्याचा फायदा आहे.
जो हरिरंगामध्ये नाचतो ना त्याला धन्यता दिली. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाची. जो हरिरंगामध्ये नाचतो त्याला धन्यता दिली. हरिरंगामध्ये नाचावं, रामकृष्ण नामाचं उच्चारण करावं, नाचा वाटलं तर संतांपुढे नाचावं. संतांपुढे नाचल्यानंतर फायदा होतो. आतापर्यंत तुम्ही असं एखादं उदाहरण दाखवा बरं. देवाचं नामचिंतन केलं वायाला गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कुणी ऐकलं? असं एखादं उदाहरण आहे का? त्यानं देवाचं नामचिंतन केलं वायाला गेला, पण संतांपुढे नाचला, नाचलेलं वायाला गेलं. अहो फक्त संतांच्या सहवासात गावोबा महाराज पडून राहिले तरी संत तत्व प्राप्त झालं. पडून या राही उगा संतांची या पायी. तुम्हाला एक सांगू का? परवा आम्ही ज्यांचा जन्म साजरा करणार आहे हे भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म इतिहास कसा आहे ऐका. कसा इतिहास आहे का? थोडा 2-5 मिनिटांमध्ये सांगतो. माझ्याकडे अजून 10 मिनिट आहे. भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले नाहीत. राजा दशरथ म्हातारे झाले आणि राजा दशरथाचाही जन्म अयोनी संभव आहे. राजा दशरथ ही जमिनीतून प्रकट झालेले आहेत. राजा दशरथाचा जन्म, राजा दशरथाला म्हातारपणापर्यंत कोटीपुत्र प्राप्त नाही. 353 राण्या आहेत राजा दशरथाला. त्यातल्या 3 मुख्य पट राण्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण म्हातारपणापर्यंत मुलगा नाही. अष्टप्रधान, सेनापती, मंत्री, महामंत्री. शेवटी वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचं, जंगलात निघून जायचे ठरले. पण अष्टप्रधानात एक असणारा प्रधान सुमंत नाव आहे त्याचं. त्या सुमंतानं सांगितलं महाराज थोडा काळ थांबा, देव सगळ्यांची परीक्षा पाहतो, वेळ काळ यावी लागते, थांबा थोडं, अजून वेळ आली नाही. थांबवलं त्यानं कसं तरी, पण मन लागेना राजा दशरथाच. मग सुमंत म्हटला महाराज मी बद्रीनाथची तीर्थयात्रा पायी करतो आणि बद्रीनाथाला जातो आणि तुमच्या पोटी संतान व्हावं म्हणून प्रार्थना करतो बद्रीनाथाला. परवानगी दिली राजा दशरथानं आणि बद्रीनाथाला तीर्थयात्रा करत करत पायी निघाले सुमंत प्रधान. अगदी बद्रीनाथाच्या जवळ गेलेत आणि 2 मुक्काम राहिलेत. हिमालयाच्या कुशीमध्ये एका मंदिरामध्ये, एका मठामध्ये संध्याकाळचा मुक्काम पडलाय आणि सुमंत प्रधान दिवसभर चालून दमलेले अंग धरणी मातेला टाकलंय आणि पडलेले. तेवढ्यामध्ये काही साधूंची फौज आली. आल्याबरोबर ते साधू बसले मंदिरामध्ये. एक साधू उच्च आसनावरती बसला, बाकीचे साधू कडेला बसले आणि त्यांची चर्चा सुरू झाली की लवकरच आता भगवान परमात्मा अवताराला येणार आहे. त्रेतायुग चालू होतं ते. लवकरच जगाचा बाप अवतार घेणार आहे. मग या लहान लहान साधूनं, कडेला बसलेल्या साधूनं त्या मुख्य साधूला विचारलं महाराज जगाचा बाप जन्माला येणार आहे, पण नेमका येणार कुठे आम्हाला पत्ता सांगा ना. त्यावेळेला त्या बाकीच्या साधूंच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना त्या मोठ्या साधूनं सांगितलं लवकरच म्हणून निर्माण केलेल्या अयोध्या नगरीमध्ये जगाचा बाप अवताराला येणार आहे. मग इतका आनंद निर्माण झाला सुमंत प्रधानाला. तो आपल्या अंथरुणात जागेवरती बसला. किती आनंद झाला असेल त्याला. आपल्या राजाच्या अयोध्या नगरीमध्ये जगाचा बाप जन्माला येणार आहे. किती आनंद झाला असेल, किती आनंद झाला असेल. तुम्ही पहा ना महाराज, काही ठिकाणं पूर्वनियोजित ठरलेली असतात.
बाजीराव महाराज फिरत फिरत खानदेशामधून फिरत फिरत 40 गाव हा भाग फिरत फिरत आले आणि समाधीला स्थान गारज निवडलंय. म्हणजे काहीतरी पूर्व नियोजित असेल ना, काहीतरी जागा पवित्र असेल, काहीतरी स्थळ पवित्र असेल, काहीतरी या भूमीचं वैभव असेल, या भूमीची मार्दवता असेल, या भूमीचं वैभव काहीतरी असेल ना. नाहीतर कुठेही कुणी येत नाही. सुमंत प्रधानानं इतका आनंद झालाय त्याला की माझ्या राज्याच्या राजा जगाचा बाप अवतार आलाय ना. पण बाकी साधून विचारलं, महाराज अयोध्या म्हणून निर्माण केलेली नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी, स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक, पतिव्रता स्त्रिया पुरुष धार्मिक म्हणून निर्माण केलेली अयोध्या नगरी, आणि त्या नगरीमध्ये जगाचा बाप जन्म घेणार. पण कुणाच्या पोटी आम्हाला सांगा. त्या साधूनं सांगितलं, अयोध्येचा राजा अज राजा आणि इंदुमतीचा पुत्र अयोध्येचा नरेश राजा दशरथ आणि दशरथाची धर्मपत्नी माता कौशल्याच्या पोटी जगाचा बाप लवकरच अवताराला येणार. मग इतका आनंद झाला त्याला, आनंदात तो नाचायला लागला. नाचेन मी प्रेमे संतापे, आनंदात नाचायला लागला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, नाचतोय तो, उड्या मारतोय. माझ्या राजाच्या पोटी जगाचा बाप जन्माला येणार. किती आनंद झाला असेल त्याला. आनंदाला पारावार नाही, नाही आनंदाशी जोडा. त्याला आनंदाला पारावार नाही. पण त्या साधून बोलता बोलता एक शब्द वापरला, लवकरच जगाचा बाप राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या पोटी जन्माला येणार. पण म्हणलं निर्जन पडलं, जागेवरती थांबला. पण काय असेल, काय असेल बरं. पण का म्हटले असतील साधू, काय झालं असेल, का बरं म्हटले असेल, काय झालं असेल, नेमकं काय झालं. तेवढ्यामध्ये बाकी साधूनं विचारलं, महाराज सांगा ना पण काय. मग बाकी साधूनं विचारल्यानंतर सांगायला सुरुवात केली, महाराज पण राजा दशरथाचं पुत्र प्राप्तीचं पुण्य कमी आहे. मग त्याच्यासाठी राजाला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागला. कुणाच्या हातून सांगितलं, ऋषशृंग नावाच्या साधूच्या हातून. हा ऋषशृंग कोण आहे हे विचारल्याबरोबर पुन्हा सुमंत नाचायला लागला. सुमंताला माहित होतं राजा दशरथाला एक मुलगी झाली होती, तिचं नाव होतं शांता. ही शांता रोमपद नावाचा राजा मित्र आलाय, त्याला ती आवडली म्हणून त्यानं दत्तक नेली. आणि त्याचं तिच्यावरती एवढा जीव बसला, तो तिला खेळवत असताना एक दिवस एक ब्राह्मण धान्य पेरण्यासाठी मागायला आला. आणि मागितल्यानंतर राजाचं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही. त्यानं शाप दिला, 12 वर्ष तुझ्या राज्यात दुष्काळ पडेल. मग दुष्काळ घालवायचा कसा, कोणीतरी सांगितलं रोमपद राजाला, तुझी असणारी दत्तक घेतलेली मुलगी शांता ही ऋषशृंगाला देऊन टाक, आणि पत्नी दिल्यानंतर त्याला जावई म्हणून आनंद यज्ञ कर, तेव्हा दुष्काळ हटेल. मग हा रोमपद राजानं त्याला शांता नावाची मुलगी राजा दशरथाची दिली आणि जावई दत्तक म्हणून आणला. त्याचं नाव ऋषशृंग. आणि त्याच्या हातून यज्ञ केल्यानंतर मुलगा होणार. किती आनंद झाला असेल सुमंताला. पहा ना, मुलगी कोणाची, राजा दशरथाची. आणि बापाचं दुःख दूर करण्यासाठी मुलगी नाही येणार, मुलगी येणार. आनंद झाला. तसाच उड्या मारत मारत साधूचं दर्शन घेतलं, बद्रीनाथाची तीर्थयात्रा केली. आणि राजाला येऊन सांगितलं, राजानं सांगितलं तूच आण त्याला ऋषशृंगाला. ऋषशृंगाला आणलं, नंदीग्रामामध्ये यज्ञ केला आणि यज्ञामध्ये पूर्णाहुती दिली. आणि अग्निनारायण भगवान परमात्मा प्रकट झाले प्रसादाचं भांड घेऊन. भगवान परमात्म्यानं ऋषशृंगाचा हातामध्ये प्रसाद दिला. आणि ऋषशृंगानं या राजा दशरथाच्या हातात, राजा दशरथानं 3 पत्न्यांना दिला. आणि मग जगाचा बाप जन्माला आला. मला सांगा, जर सुमंत प्रधान साधूच्या संगतीत बद्रीनाथाला गेला नसता तर हा आनंद आधी कळाला असता. मग जगाचा बाप अवताराला येणार आणि तो आनंद देणार हे आधी कळायचं असेल ना, तर आधी साधूच्या संगतीत जावं लागतं आणि नाचावं लागतं. नाचे नमी प्रेमी संतापे. आणि त्याचा फायदा काय, काय घडेल ते घडो या श्रीवटी.
लाभ आणि त्रुटी देव जाणे. ते देव पाहून घेईन, फायदा तोट्याचा विचार करायचा नाही. पण एक करायचं, त्याचं नामचिंतन करताना चिंता मोह आशा ठेवीन निराळी आणि देईन हा बळी जीव पायी. मग त्याच्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं तुम्ही आम्ही या देहाचं सार्थक करायचंय. कसं नामचिंतन करायचं? एकदा हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा एक मिनिट पाया पडून बोलू का एक वाक्य? भजन केलं पण तुम्ही नाही केलं, धोका लागलेत का काय तुम्हाला? हा, मला खरं सांगा, इथं असं लिहिलंय अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र गारज. याच्यावरती असं लिहिलंय मला, अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र गारज. काय लिहिलंय इथं बघा ना, वेदशास्त्र संपन्न योगीराज स्वामी कृष्णानंद महाराज उर्फ बाजीराव स्वामी महाराज यांच्या 19व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि स्थळ श्री क्षेत्र गारज, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. असं लिहिले ना. मग सप्ताह कुणाचा? खरं सांगा, सप्ताह कुणाचा? सप्ताह कुणाचा? गारजकरांचा. आणि भजन कोण करतंय? टाळकरी. हा, मग महाराज तुम्ही काय फक्त पुंडलिकावर जर आले काय? हा, मला खरं सांगा, भजन कोणी करायला पाहिजे? बरं, अखंड हरिनाम, अखंड हरीचं नाम घेणारा सप्ताह आहे. मला नामचिंतन झालं पाहिजे ना, मग करायला पाहिजे ना. तुम्ही खरं सांगा, केलं का तुम्ही? एवढ्यांनी जर केलं असतं तर किती भारी वाटलं असतं. एकदा करता का नामचिंतन? एकदा सगळ्यांना हात वर घ्या बरं, सगळ्यांना. असं महिला पुरुष असू द्या, देवानं ज्यांना ज्यांना 2-2 हात दिलेत ना या जन्मात, त्यांनी हात वर घ्या. ज्यांनी घेतले नाही त्यांना पुढच्या जन्मात देव म्हणून द्यायचे तरी कशाला? तसं होऊ नये कोणाचं म्हणून हात वर घ्या. ते हात बांधलेले तुम्हाला पुढच्या जन्मात नको काय? अरे गळा शर्ट, आता कसं बरं वाटतंय जरा. हात वर घ्या, एकदम मस्त भजन करा. ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. हा, टाळी. वाह, एक साथ. अरे वा वा, गारजकर माझ्या मागे म्हणायचा, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. आवाज आवाज. ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. टाळी टाळी. आता तुमच्या जोडीला पखवाजा. ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम.
माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर